नमस्कार मुलांनो, शिवरायांच्या कथा या आपल्या सीझनमधली आजची आपली चौथी गोष्ट. गोष्टीचं नाव आहे स्वराज्याचे तोरण बांधले. मुलांनो, मागच्या रविवारी तुम्ही शिवबाचं बालपण कसं होतं ते ऐकलं. लहानपणीच शिवबाने काय काय आत्मसात केलं होतं ते ऐकलं. आता आजच्या गोष्टीत आपण ऐकूया की शिवरायांनी स्वराज्याचं तोरण कसं बांधलं. पुण्याच्या नैऋत्येला असलेलं रायरेश्वराचं देवालय हे अतिशय रमणीय स्थान होतं. ते शिवरायांचं आवडतं ठिकाण होतं. शिवराय आपल्या मावळ्यांसह अनेकदा इथे येत. स्वातंत्र्य, स्वराज्य याविषयीचे आपले विचार सांगत. इतरही अनेक विषयांवर त्यांच्या तासनतास गप्पा रंगत. मागच्या गोष्टीत आपण बघितलं की पुण्याचे जहागीरदार झाल्यावर आदिलशाहीचा जाच शिवरायांनी बघितला आणि आदिलशाहीच्या विळख्यातून सुटायचा निश्चय त्यांनी केला. म्हणूनच एक दिवस शिवरायांनी त्यांच्या निवडक मावळ्यांना रायरेश्वराच्या देवळात बोलवलं. सगळे जमल्यावर ते गाभाऱ्यात गेले. शिवरायांनी शिवाच्या पिंडीला बेल फुलं वाहून नमस्कार केला आणि ते बोलायला लागले. गड्यांनो, ही सारी भूमी आपली आहे. इथली माणसं आपली आहेत. इथली देवळं, शेतं, डोंगर सगळं सगळं आपलं आहे. मग आपण सुलतानाच्या वतनदारीवर संतुष्ट का राहायचं? आपल्या चहूबाजूंनी परकीय राजवट आहे. त्यांच्यात सारखी युद्ध चालू असतात आणि त्यात नाहक आपली माणसं मरतात. वतनाच्या लोभाने आपण हे असंच चालू द्यायचं का? किती दिवस आपण ही गुलामगिरी सहन करायची? आपल्या भूमीचं, आपल्या लोकांचं रक्षण आपणच करायला नको का? शिवराय आवेशाने बोलत होते. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. शिवरायांचा तो आवेश बघून सर्व मावळे भारावून गेले. त्यांना एक नवी दृष्टी मिळाली होती. मावळे म्हणाले, बोला राजे, बोला. तुम्ही जे सांगाल ते करायला आम्ही तयार आहोत. तुमच्यासाठी आमचे प्राणही द्यायला आम्ही तयार आहोत. मावळ्यांचा त्यांच्यावरचा विश्वास बघून शिवरायांना अजूनच स्फुरण चढलं. ते म्हणाले, गड्यांनो, आता आपलं एकच ध्येय, हिंदवी स्वराज्य. आपलं संपूर्ण आयुष्य आपण आपल्या ह्या ध्येयाकरता अर्पण करायचं. आता परक्यांची गुलामी नकोच. तुमचं, आमचं, सर्वांचं स्वतंत्र स्वराज्य स्थापन करायचं. स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा आहे. शिवराय आणि मावळे सर्वांनी रायरेश्वराला साक्ष ठेवून प्रतिज्ञा केली. स्वराज्य स्थापनेसाठी आता आम्ही आमचे सर्वस्व वाहणार. रायरेश्वराचं मंदिर ह्या शब्दांनी दुमदुमून गेलं. जय भवानी, जय शिवाजी. जिजाऊला जाहला पुत्र, झाले नाव त्याचे सर्वत्र. शहाजी राजे तात त्याचे शूर. तात म्हणजे वडील बरं का. शहाजी राजे तात त्याचे शूर, पुत्र होणारच तो वीर. आदिलशाही, निजामशाही आणि मोगलांच्या जाचापुढे आता झुकायचं नाही. मी माझ्या पुत्राला त्यांची चाकरी करू देणार नाही, असं त्या स्वाभिमानी जिजाऊ माऊलींनी ठरवलं. आणि मग काय, रामकृष्ण वीरांच्या गोष्टी, संतांची दाविली दृष्टी, युद्ध कला शिकवी दादोजी, शिवबाची तलवार ही साजी. मग तो दिवस उजाडला जेव्हा शिवाजी महाराजांनी सगळ्या मावळ्यांना रायरेश्वराच्या मंदिरात बोलावलं आणि म्हणाले, ही जाच आणि मनमानी, रयत होर पळते सारी. बोला कुणा कुणाची तयारी, प्रतिज्ञा घेऊ रायरेश्वरी. रागाने लाल झालेला तो शिवबाचा चेहरा आणि त्याचा तो जोश बघून सगळे मावळे प्राण द्यायलाही तयार झाले. स्वराज्याची शपथ झाली.
स्वराज्याची स्थापना करायची म्हणजे काही साधीसुधी गोष्ट नव्हती. त्याकरता तयारीसुद्धा तशीच लागणार होती, हे शिवरायांना माहिती होतं. म्हणूनच शिवरायांनी मावळ्यांना सोबत घेऊन तयारीला सुरुवात केली. तलवारबाजी करणे, घोडदौड करणे, डोंगरातले आडमार्ग शोधणे, खिंडी घाट चोरवाटा निरखणे असा त्यांचा नित्यक्रम सुरू झाला. त्यांनी पुण्याभोवतीचे सगळे गड किल्ले नीट न्याहाळले. भुयारं, तळघरं, दारुगोळा, हत्यारं सगळ्याची खडानखडा माहिती मिळवली. 12 मावळ्यातल्या वेगवेगळ्या गावांना शिवरायांनी भेटी दिल्या. तिथल्या देशमुख वतनदारांना भेटून स्वराज्याचं ध्येय समजावून सांगितलं आणि त्यांना आपल्या बाजूनी वळवून घेतलं. मावळ खोऱ्यातली झुंजारराव मरळ, हैबतराव, बाजी पासलकर, शितोळे, जेधे, पायगुडे, बांदल अशी कितीतरी मंडळी शिवरायांशी जोडली गेली आणि मावळात स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. शिवरायांकडे पुणे, सुपे, परगण्याची जहागिरी होती. पण जहागिरीतले किल्ले मात्र विजापूर दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते. शिवरायांना कळलं होतं की स्वराज्य हवं असेल तर किल्ले आपल्या ताब्यात हवेत. ज्याचे किल्ले त्याचं राज्य. किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालते. शिवरायांनी मावळ्यांना बोलावून सांगितलं, गड्यांनो, स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपल्याकडे सर्वात आधी एखादा भक्कम किल्ला असायला हवा. त्याकरता आमच्या डोळ्यापुढे एक किल्ला आहे, तोरणा. पुण्याच्या नैऋत्येला 64 किलोमीटर कानद खोऱ्यात हा किल्ला आहे. या किल्ल्यावर 2 भक्कम माच्या आहेत, झुंजार माची आणि बुधला माची. गड्यांनो, हा एकदम बळकट किल्ला आहे. परंतु आदिलशहाचं याकडे विशेष लक्ष नाही. त्यावर पुरेसे पहारेकरी नाहीत, दारुगोळा नाही. आपण ह्याचा फायदा करून घ्यायला हवा. मावळ्यांमध्ये जोश संचारला. राजे, चला तयारीला लागू. सर्व मावळे एक साथ म्हणाले. मग काय, सर्वांनी गडाची नीट पाहणी केली, चोरवाटा शोधल्या. काही ना काही कारणाने मावळे गडावर जाऊन पाहणी करू लागले आणि दिवस ठरला. शिवराय निवडक मावळ्यांच्या तुकड्या घेऊन कानद खोऱ्यात उतरले. मोक्याच्या जागा आणि चोरवाटा माहिती असल्यामुळे सगळे पटापट गड चढून गेले. अचानक झालेल्या या चढाईने गडावरील पहारेकऱ्यांना प्रतिकार करता आला नाही आणि शिवरायांनी आणि मावळ्यांनी तोरणा किल्ला सर केला. तानाजी मालुसरे यांनी दरवाजावर मराठ्यांचं निशाण उभारलं. येसाजी कंक यांनी चौकीवर पहारे बसवले. किल्ला ताब्यात आल्यावर त्याच्या आकारामुळे शिवरायांनी त्याला प्रचंड गड असं नाव दिलं. सर्वांनी शिवरायांचा जय जयकार केला. नगाऱ्यांचा आणि शिंगांचा आवाज सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमला. तोरणा काबीज करून शिवरायांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी हिंदवी स्वराज्याचं तोरण बांधलं. त्यानंतर एक मोठी विलक्षण घटना घडली. तोरणा किल्ला काबीज केल्यावर शिवरायांनी त्याची डागडुजी करायला सुरुवात केली. तटबंद्या, बुरुज यांच्या दुरुस्तीचं काम चालू होतं. त्याकरता खोदकाम चालू झालं आणि एक दिवस खोदकाम चालू असताना ठणठण असा आवाज झाला. बघितलं तर काय, तिथे सोन्याच्या नाण्यांनी भरलेले हंडे होते. सर्वांना फारच आनंद झाला. शिवरायांनी ही बातमी जिजाऊंना सांगताच त्या म्हणाल्या, शिवबा, स्वराज्य व्हावे ही शिरींची इच्छा आहे आणि म्हणूनच त्यांनी हा आशीर्वाद दिला आहे. हे पैसे तुम्ही स्वराज्यासाठीच वापरावे. शिवरायांनीही तसंच केलं. तोरणा किल्ल्याच्या जवळच मुरुंब देवाचा डोंगर होता. तो शिवरायांनी आधीच हेरून ठेवला होता. हा डोंगरही
खूप उंच, अवघड आणि मोक्याचा होता. पण ह्याही डोंगरावर आदिलशहाचा विशेष पहारा नव्हता. त्यामुळे शिवरायांनी तो सहज काबीज केला आणि भवानी मातेच्या आशीर्वादाने मिळालेलं धन वापरून मुरुंबा डोंगराची डागडुजी केली आणि हा किल्ला दिमाखात उभा राहिला. शिवरायांनी या किल्ल्याला राजगड असं नाव दिलं. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी. तोरणा आणि राजगड घेतल्यावर शिवराय आणि मावळ्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यांनी कोंढाणा, पुरंदर हे किल्लेही असेच युक्तीने काबीज केले. रोहिडाही ताब्यात घेतला. शिवरायांचे हे सर्व उद्योग शिरवळच्या ठाणेदाराने आदिलशहाला कळवले. तेव्हा आदिलशहाने शहाजीराजांना जाब विचारला. जहागिरीचे रक्षण करण्याकरता शिवरायांनी किल्ले घेतले असावेत असं शहाजीराजांनी सांगितलं. शिवरायांनीही अतिशय धूर्तपणाने आदिलशहाकडे जासूद पाठवला आणि कळवलं, जहागिरीचा कारभार नीट चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला. यात दुसरा काहीही हेतू नाही. शत्रूशी लढण्याकरता जशी ताकद लागते तशीच युक्तीही लागते हे शिवराय जाणून होते. स्वराज्याची घडी बसवण्याकरता जसं हे सर्व गरजेचं होतं तसंच स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त करणंही गरजेचं आहे हे शिवरायांना कळलं. आणि म्हणूनच जावळीच्या गादीवर बसलेल्या यशवंतराव मोरे यालाही शिवरायांनी वठणीवर आणलं. मोरे हे जावळीचे जहागीरदार होते. ते विजापूरच्या आदिलशहाचे जहागीरदार होते. आदिलशहानी त्यांना चंद्रराव हा किताब दिला होता. मोऱ्यांची जावळी म्हणजे जणू वाघाची जाळीच होती. त्यामुळे मोऱ्यांच्या वाट्याला कुणी जात नसे. जावळीचे जंगल अतिशय घनदाट होतं. या जावळीच्या गादीवर दौलतराव मोरेच्या निधनानंतर शिवरायांच्याच मदतीने यशवंतराव हा चंद्रराव म्हणून बसला होता. पण आता तो बेपर्वाईने वागू लागला होता. शिवरायांनाही उद्धट उत्तर देऊ लागला होता. त्यामुळे ह्याचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर स्वराज्याला धक्का पोचेल हे शिवरायांना कळलं. शिवरायांनी आणि मावळ्यांनी भरपूर तयारीनिशी जावळीवर स्वारी केली आणि सुमारे महिनाभराच्या झुंजीनंतर जावळी जिंकून घेतली. जावळीच्या विजयामुळे शिवरायांचं स्वराज्य दुप्पट झालं. त्यानंतर रायरीच्या किल्ल्यावर पळालेल्या यशवंतरावाशी लढा देऊन रायरीचा प्रचंड किल्लाही ताब्यात घेतला. या किल्ल्याला शिवरायांनी रायगड नाव दिलं. रायगडाच्या जवळच असलेला भुरप्यागडही ताब्यात घेतला आणि त्याचं नाव ठेवलं प्रतापगड. शिवरायांच्या स्वराज्याची बांधणी जोमाने सुरू होती आणि सर्वजण येणाऱ्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी सज्ज होत होते. कोणतं बरं आव्हान येऊन उभं ठाकलं होतं शिवरायांसमोर? ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा छोट्यांच्या गोष्टी बाय पूजा अँड प्राची आपल्या चॅनलला. अच्छा,